Hello everyone. In yesterday's lecture we have seen about the customs. Now we are going to see about the legal customs. Okay. So legal customs are of two types. General customs and local customs. General customs are those customs that prevail throughout the territory of state. पहा जनरल कस्टम जे आहेत ते पूर्ण स्टेटला ॲप्लिकेबल असतात, म्हणजे संपूर्ण स्टेटला ते लागू पडतात किंवा संपूर्ण त्या एरियाला ते लागू पडतात. इट इज नोन ॲज अ जनरल कस्टम्स. दॅट इज कंट्रीला पूर्ण लागू असतात ते जनरल कस्टम्स. अँड आर नॉट लिमिटेड टू एनी लोकॅलिटी. ते एखाद्या लोकॅलिटी पुरते मर्यादित नसतात, तर ते सर्वांना ॲप्लिकेबल असतात. जनरल कस्टम्स आर ऑब्झर्व बाय ऑल मेंबर्स. जनरल कस्टम्स आहेत ते सगळेजण पाळतात, म्हणजे तिथं कुठलाही भेद नसतो, जातीचा किंवा कम्युनिटीचा असा भेद नसतो. या ठिकाणी सगळेजण मिळून ते कस्टम फॉलो करत असतात. ऑफ अ पर्टिक्युलर सोसायटी, एका पर्टिक्युलर सोसायटीमध्ये जे आहेत ते जनरल कस्टम सगळ्यांना ॲप्लिकेबल असतात. फॉर एक्झाम्पल एखादा कस्टम हिंदूंनी बनवलेला आहे किंवा एखादा कस्टम मुस्लिम लोकांनी बनवलेला आहे, तर त्यावेळेस काय केलं जातं, प्रिव्हेल केला जातो, त्या संपूर्ण सोसायटीला तो ॲप्लिकेबल असतो. सो most customs which are later incorporated into the statute, that is a written law. बरेचसे कस्टम असे असतात की ज्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतात, पुढे जाऊन लॉ मध्ये होतं. दॅट इज रिटन याच्यामध्ये होतं. स्टॅट्यूट म्हणजे लॉ, जो रिटन लॉ आहे. आर जनरल कस्टम, जे जनरल कस्टम्स आहेत ते कन्व्हर्टेड होतात लॉ मध्ये. ओके. वेन वी यूज द टर्म कस्टम इन द वाईड सेन्स वी मीन जनरल कस्टम. जेव्हा आपण कस्टम असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो जनरल कस्टम, सर्वांना ऍप्लिकेबल असणारा किंवा एका पर्टिक्युलर सोसायटीला, संपूर्ण सोसायटीला ऍप्लिकेबल असणाऱ्या कस्टमला जनरल कस्टम म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, इफ अ पर्सन हॅज ऍक्च्युअल पोझेशन ऑफ गुड्स अँड अनादर रॉंगफुली अटेम्प्ट्स टू टेक द सेम फ्रॉम हिम. एखादी व्यक्ती आहे, त्याच्याकडे काही पोझेशनमध्ये आहे, ते काही सामान आहे त्याच्या पोझेशनमध्ये, आणि दुसरी व्यक्ती त्याला रॉंगफुली आपल्या ताब्यात घेऊ इच्छिते. He is justified in using such a force as it necessary for the purpose of depending in his own possession. तो काय करेल, तो फाईट करेल आपल्या पोझिशनमध्ये ती वस्तू ठेवण्याची. काही वस्तू आपल्या ताब्यात आहे, कुणीतरी दुसरं हिसकावून घेते, तर आपण काय करणार आहोत, फाईट करणार आहोत टू टेक द पोझिशन ऑफ दॅट थिंग्स. दिस रूल विच इज ॲक्सेप्टेड बोथ अंडर टॉट अँड द अंडर फिनल सिस्टीम हॅज इट्स रूट इन अ जनरल कस्टम विच हॅज प्रिवेल्ड थ्रू आउट द रिअलम. म्हणजे पहा, आपल्या ताब्यामध्ये एक वस्तू आहे, कुणीतरी आपल्याकडून ते हिसकावून घेत आहे आणि आपण ते पाहत नाही बसत, आपण काय करतो, ती पुन्हा आपल्या ताब्यात घेतो. ओके. हे जे ताब्यात घेणं आहे जनरल कस्टम, आणि ह्याला कुणी अलाउड केलंय, टॉटनी पण अलाउड केलंय, आणि इंडियन पिनल कोडमध्ये सुद्धा हे ॲप्लिकेबल आहे, अलाउड आहे. म्हणजे तुमचं जे पोझेशन आहे, राईट टू प्रायव्हेट डिफेन्स, याच्या अंडर तुम्ही काय करू शकता, तुमचंही प्रोटेक्शन करू शकता आणि तुमच्या सामानाचंही तुम्ही प्रोटेक्शन करू शकता. Another rule of law based upon general custom has been the rule that a person in possession of property can detain an animal belonging to another which has strayed upon his property and caused damage. समजा एखादा प्राणी आहे, आपला गाय आहे किंवा कुत्रा आहे किंवा जे काही आहे ते नुकसान करणारा प्राणी आहे, त्याला आपण डिटेन करू शकतो, त्याला आपण डांबून ठेवू शकतो जर त्यांनी आपल्या प्रॉपर्टीवर येऊन नुकसान केलं तर. तुम्हाला आठवतं, तुमच्या काळात आहे की नाही कुणास ठाऊक, पण कोंडवडा असायचा आधी. कुणाच्या शेतात जर नुकसान करायला जनावरं गेली तर लोक त्यांना उचलून कोंडवाड्यात टाकायचे आणि मग तिथून पैसे भरून ते सॉल्व्ह केलं जायचं, त्याचं नुकसान भरपाई दिली जायची, अशी सिस्टीम होती. आणि ते कस्टम आहे ॲक्च्युली, आणि ते कस्टम कन्व्हर्टेड इन टू लॉ. टॉटमध्ये लॉ आहे की जर कुणी ॲनिमल तुमच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन नुकसान करत असेल तर तुम्ही त्या ॲनिमल म्हणजे त्याच्या मालकाच्या विरुद्ध त्याच्याकडून नुकसान भरपाई तुम्ही घेऊ शकता. ओके. किंवा तुम्ही त्याला डिटेन करू शकता. कॉज डॅमेज अंटिल कॉम्पेन्सेशन इज रिकवर्ड फ्रॉम द ओनर ऑफ दॅट ॲनिमल. त्या ॲनिमलच्या मालकाने जोपर्यंत आपल्याला कॉम्पेन्सेशन देत नाही तोपर्यंत आपण त्या ॲनिमलला डिटेन करू शकतो. डिटेन म्हणजे डांबून ठेवू शकतो. अकॉर्डिंग टू ब्लॅकस्टोन, जनरल कस्टम्स कॉन्स्टिट्यूट्स द युनिव्हर्सल दॅट इज ॲप्लिकेबल टू ऑल. ब्लॅकस्टोन म्हणतो की हे जे जनरल कस्टम्स आहेत ते ॲप्लिकेबल टू ऑल आहेत, सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहेत. रूल ऑफ द रिअलम अँड फॉर्म्स अ मेजर पार्ट ऑफ कॉमन लॉ. आणि त्याच्यामुळे कॉमन लॉचा महत्त्वाचा म्हणजे खूप सारा पार्ट हा कस्टममधून आलेला आहे. भारतामध्ये सुद्धा बरेचसे कायदे जे आहेत किंवा पर्सनल लॉज आहे त्याच्यामध्ये कस्टमरीज लॉ जास्त आहेत, जे कस्टम्स चालत आलेले आहेत. दे कन्व्हर्टेड इन टू द लॉ, दॅट इज द रिटन लॉ. ओके. Similarly, justice based in Blundell versus Catalog 1821 ची केस आहे.
has held that a custom existing beyond legal memory and extending over the whole realm म्हणजे संपूर्ण प्रदेश, is no other than the common law of England. इंग्लंड मधले सगळेच कायदे काय आहेत की जे कस्टम्स आठवतच नाहीयेत, कधी सुरू झाले किंवा त्याची स्टार्ट झाली हे काही आठवत नाहीये, आणि एक्सटेंडिंग ओव्हर द होल रिअलम आणि सगळ्यांनाच ऍप्लिकेबल आहे अशा कस्टमचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले, कॉमन लॉ ऑफ इंग्लंड मध्ये झालेलं आहे. ओके, आता लोकल कस्टम पाहूया. वेअर द कस्टम इज ऑब्झर्व बाय रेसिडेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर लोकॅलिटी. पहा, जनरल कस्टम आणि लोकल कस्टम मध्ये डिफरन्स काय. जनरल कस्टम इज ऍप्लिकेबल टू होल सोसायटी, होल एरिया ऑफ दॅट म्हणजे त्या संपूर्ण सोसायटीला ऍप्लिकेबल आहे जनरल कस्टम. पण इथं मात्र पहा, वेअर द कस्टम इज ऑब्झर्व म्हणजे ऍप्लिकेबल किंवा ते पाळतात बाय रेसिडेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर लोकॅलिटी. पर्टिक्युलर लोकॅलिटी मधले लोकच हे कस्टम पाळतात, बाकीच्यांवर याचं कुठलंही बंधन नसतं किंवा ते पाळत नाहीत. इट इज अ लोकल कस्टम कॉन्स्टिट्यूट अ सोर्स ऑफ लॉ फॉर दॅट प्लेस ओनली. द टर्म कस्टम इज नॅरो सेन्स मीन्स द लोकल कस्टम ओनली. जनरल कस्टमचा नॅरो सेन्स म्हणजेच काय, कस्टमचा नॅरो सेन्स आहे लोकल कस्टम, त्या एरिया पुरता ऍप्लिकेबल आहे, त्या लोकॅलिटी पुरता ऍप्लिकेबल आहे. वाडा वस्ती असेल त्या तिथंच ऍप्लिकेबल आहे, किंवा एखाद्या फॅमिली पुरतं मर्यादित असणारे कस्टम्स आर द लोकल कस्टम. ती फॅमिली सोडून किंवा त्यांचं जे एरिया सोडून बाकी कुणावरही हे ऍप्लिकेबल नाहीत. जेव्हा ते संपूर्ण प्रदेशावर ऍप्लिकेबल असतील त्यावेळेस त्याला काय बोलायचं, जनरल कस्टम्स. And when they are applicable to a particular locality, it is known as a local custom. Okay, in narrow sense means local custom only. Apart from pertaining to a particular locality only, a local custom may also imply a custom endemic to a particular sect. Sect असतात, फॉर एक्झाम्पल काही धर्मांमध्ये सेक्ट असतात. आता फॉर एक्झाम्पल मुस्लिम लोक आहेत, त्याच्यामध्ये शिया आणि सुन्नी आहेत, त्यांचे कस्टम टोटली डिफरंट आहेत. म्हणजे ते त्यांचे जे कस्टम शिया ऑब्झर्व करतात ते सुन्नी ऑब्झर्व करतील असं नाही. म्हणजे पर्टिक्युलर लोकॅलिटी पुरतं, पर्टिक्युलर सेक्ट पुरतं जे कस्टम्स असतात इट इज नोन ॲज अ लोकल कस्टम. ओके, कास्ट और फॅमिली, काही कस्टम फॅमिलीचे असतात, काही काही फॅमिलीज असतात, त्यांचे काही वेगळे रूल्स असतात, अँड इट इज ॲप्लिकेबल टू ओनली दॅट फॅमिली. अदर फॅमिली हॅव नॉट एनी currency with that. Okay, therefore in India local customs are divided in two classes. Local custom based upon geographical location. पहा, geographical location वर पण बरेच कस्टम्स असतात. फॉर एक्झाम्पल हिमाचल प्रदेशमध्ये जे कस्टम ऍप्लिकेबल असतील ते महाराष्ट्रात ऍप्लिकेबल असतीलच असं नाही. पर्सनल लोकल कस्टम, काहींचे पर्सनल लोकल कस्टम्स असतात ते त्यांच्या फॅमिली पुरते किंवा त्यांच्या एरिया पुरते मर्यादित असतात. सो देअर आर मेन डिफरन्स इज दॅट जनरल कस्टम इज ऍप्लिकेबल टू whole locality, and other, that is which is the local custom, it is applicable to only the family, sect or a small locality. Okay, this is the main difference. So local customs are accepted as a law if certain conditions are fulfilled. पहा, जनरल कस्टम्स आहेत, they are converted into law easily, कारण त्यांचा काही उगम आठवत नाही, पण ते कस्टम चालत आलेले असतात आणि नंतर त्यांचा कायदा बनतो. इंग्लंड मधले बरेचसे कायदे असे आहेत की जे जनरल कस्टम थ्रूच ऍप्लिकेबल झालेत आणि त्यांचं कन्व्हर्जन इनटू लॉ झालेलं आहे. ओके, पण लोकल कस्टम कधी होतील ऍक्सेप्टेड ॲज अ लॉ, इफ सर्टन कंडिशन्स आर फुलफिल्ड. लोकल कस्टमला जेव्हा आपण लॉ मध्ये कन्वर्ट करण्याचा विचार करतो त्यावेळेस त्याला काही कंडिशन्स आहेत, अँड वी आर गोइंग टू सी नाव दीज कंडिशन्स. ओके, फर्स्ट कंडिशन इज रिझनेबलनेस. अ कस्टम मस्ट बी रिझनेबल. रिझनेबल म्हणजे सर्वांना वापर करता येण्याजोगे. इट्स अथॉरिटी इज नॉट ॲब्सोल्यूट. त्याची अथॉरिटी ॲब्सोल्यूट नसणार आहे, परिपूर्ण नसणार आहे, बट कंडिशनल ऑन सर्टन मेजर्स. काही मापदंड आहेत लोकल कस्टमचे, ते जर फुलफिल झाले तर आणि तरच लोकल कस्टम्स आर कन्वर्टेड इन टू द लॉ. इट इज रिझनेबल इफ फाउंड टू बी इन कन्सोनन्स विथ रिझन अँड इट्स ओरिजिन अँड कंटिन्युअन्स आर कॅपेबल ऑफ बिंग एक्सप्लेन. जर त्याची कंटिन्युअन्सी राहिली असेल, जर ते आधीपासून चालत आले असतील, जर त्याचं ओरिजिन कुणाला आठवत नसेल तर आणि तरच, आणि वापर करून योग्य चांगल्या प्रकारे सोसायटीची डेव्हलपमेंट होत असेल तर आणि तरच ते कस्टम्स काय केले जातात, ऍप्लिकेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, सती प्रथा कुड नॉट बी टेक अ प्लेस ॲज अ लीगल कस्टम. सती प्रथा लीगल कस्टम म्हणून कधीच आली नाही. ड्यू टू इट्स बिंग रिपुग्नंट, ते विरुद्ध होतं कशाच्या, टू द लोकल सेन्स ऑफ जस्टिस अँड गुडनेस इन मॅन.
माणसाचं गुडनेसच संपतं. एका स्त्रीला जिवंत जाळलं जातं, त्या ठिकाणी गुडनेस संपलेला असतो, तिथं काहीही जस्टिस नसतं, न्याय नसतो. मग ही जी प्रथा आहे सती प्रथा, ती प्रथा कधीही कायदा बनलेली नाही. उलट ती प्रथा बंद करण्यासाठी वेगवेगळे कायदे झालेले आहेत. ओके, सो इन द केस लक्ष्मीपुत वर्सेस सदुल्ला, कलकत्त्याची केस आहे. अ प्लेंटिफ जमीनदार sued to restrain dependents from fishing in certain ponds. So here we can see a plaintiff zamindar sued or restrain depends upon fishing in certain ponds. जमीनदारांना काही जे पॉन्ड्स होते, तळी होती, तिथे फिशिंग करायला रिस्ट्रेन केलं गेलं होतं, which form part of the zamindari and where the dependents contended that they had a prospective right to fish under a custom. आणि फिशर जे फिशिंग करायला गेले होते ते म्हणाले की आम्हाला इथं राईट आहे इथं फिशिंग करण्याचा. अकॉर्डिंग टू विच ऑल द इनहॅबिटंट्स ऑफ द जमीनदारी हॅव राईट टू फिशिंग इन द पॉन्ड्स. त्यामुळे जमीनदारीच्या एरियामध्ये राहणारे जे कोणी होते जमीनदार, त्या सगळ्यांना फिशिंग करायला तिथं अलाउड होतं. इट वॉज हेल्ड दॅट द अलेज कस्टम वॉज अनरिझनेबल अँड सो इनव्हॅलिड. Since under the alleged custom, the defendants may take away the entire right of fishing in the ponds, leaving nothing for the plaintiff who was ultimately the owner of them. पहा, जे ओनर होते त्यांना अजिबातच मासे ठेवत नव्हते आणि बाकी सगळेजण काय करत होते, मासे काढून घेऊन जात होते आणि बोलत होते की आमचं कस्टमरी राईट आहे, आम्ही इथं वर्षानुवर्ष फिशिंग करतो त्यामुळे आम्हाला इथं अलाउड आहे. तर इट इज नॉट अलाउड की त्यांचा जो कस्टमरी राईट आहे तो प्रिव्हेल केला गेला आहे. A custom may be unreasonable if it is one-sided or prejudiciable. म्हणजे आधी पूर्वग्रह दूषित कस्टम्स असतील तर ते ॲप्लिकेबल नाहीत टू द इंटरेस्ट ऑफ वन पार्टी. इफ द कस्टम थ्रो an unusual burden on a person or some persons for the benefit of other person, then it is to be treated as अनरिझनेबल. काही कस्टम असे असतात की जे फक्त कुणाचाच तरी फायदा पाहतात, बाकीच्या लोकांना मात्र त्या फायद्यापासून डिप्राईव्ह करतात. म्हणजे हे रिझनेबल नाहीये, हे योग्य नाहीये, हे प्रॉपर नाहीये. असं कस्टम काय केलं जाईल, आपल्याला अलाउड करता येणार नाही. असं कस्टम आपण लॉ मध्ये कन्व्हर्जन करू शकत नाही. म्हणजे लॉ मध्ये जर एखादं कस्टम कन्व्हर्जन करायचं असेल, लोकल कस्टम जर कन्व्हर्ट करायचं असेल तर इट मस्ट बी रिझनेबल. थँक्यू.